नमस्कार. आपण आलो आहोत केरळमध्ये आणि आपल्याबरोबर आहे हुद्देदार आणि पंडित फॅमिली. तर मी आज त्यांना विचारणार आहे की त्यांना विश्वविहारबरोबर आल्यानंतर ही ट्रिप कशी वाटली आहे. तर या आहेत संपदा हुद्देदार. तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला ही ट्रिप कशी चालू आहे तुमची आणि कशी झाली. नमस्कार. सगळ्यात आधी तर विश्वविहारला खूप खूप थँक्यू आणि रागिणी पंडितलाही खूप थँक्यू. जसं आम्हाला अपेक्षित होतं तशीच ही ट्रिप आत्ता चालू आहे. म्हणजे बेसिक गरजा ज्या असतात, खूप चांगलं अकोमोडेशन, महाराष्ट्रातून येऊन केरळमध्ये चांगलं फूड आणि चांगला ड्रायव्हरसुद्धा. सगळीकडे त्यांनी अगदी व्यवस्थित नेलं. अकोमोडेशन सगळीकडे उत्तम होतं. कुठेही काही कमी पडली नाही. विश्वविहारची टीम वेळोवेळी विचारतच होती रोजच्या रोज की सर्विस कशी आहे किंवा तुम्हाला काही हवं आहे का. सो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे सर्विस पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा कस्टमर डिलाईटसाठी. एकदम छान चाललं आहे आणि केरळ पाहण्यासारखं आहेच. थँक्यू. शुभंकर हुद्देदार. नमस्कार. एका शब्दात सांगायचं झालं तर वरचा क्लास हा एकच शब्द मी म्हणेल आत्तापर्यंतचा आमचा अनुभव. आणि सांगायचं झालं तर अतिशय अविस्मरणीय अनुभव आत्तापर्यंत आम्ही घेतला आहे. जे आयटनरीमध्ये साईटसिंगसाठी जे काही आम्ही स्पॉट ठरवले होते ते सगळे अतिशय उत्कृष्ट, वेल ऑर्गनाइज, वेल प्लॅन्ड. आणि आम्ही रागिणी आमच्या बरोबर असल्यामुळे तिने वेळोवेळी आम्हाला ॲज पर आयटनरी सगळेच पॉईंट्स कसे कव्हर करता येतील आणि ते सुद्धा वेळेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं हेक्टिक शेड्यूल न होता आमचं प्रत्येक स्पॉट हा अत्यंत वेळेत बघून झाला. आणि ऑफकोर्स संपदा म्हणल्याप्रमाणेच प्रत्येक ठिकाणचा हॉटेल स्टे, फूड अतिशय उत्कृष्ट. सो थँक्यू विश्वविहार आणि थँक्यू रागिणी फॉर अरेंजिंग दिस. येस, थँक्यू. केतन पंडित. नमस्कार, मी केतन. सगळ्यात आधी विश्वविहारचे मनपूर्वक आभार इतकी चांगली ट्रिप ऑर्गनाईज केल्याबद्दल. जसं संपदा म्हणाली की कुठेही जायचं असेल तर तिकडे हॉटेल, त्याच्यानंतर ओव्हरऑल एक्सपिरियन्स आणि ड्रायव्हर ह्या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर तिन्ही ठिकाणी हे सगळं चांगलं होतं. ओव्हरऑल एक्सपिरियन्समध्ये फूड वगैरे सगळंच, म्हणजे फूड, साईट सीइंग सगळंच, त्या तिन्ही गोष्टी चांगल्या होत्या. आणि पुढची ट्रिप आम्ही नक्कीच विश्वविहार बरोबर प्लॅन करू. लास्ट बट नॉट द लीस्ट रागिणी, जी माझी बायको पण आहे, खूपच चांगलं तिने ऑर्गनाईज केलं आहे. थँक्यू रागिणी, थँक्यू विश्व. थँक्यू. तुमची केरळची ट्रिप कशी झाली, कशी चालू आहे? मस्त. काय काय आवडलं? सगळं खाणं, हॉटेल, स्विमिंग पूल, सगळं आवडलं?